गुरु परमात्मा परेशु ऐसा ज्याचा दृढ विश्वास. त्या गुरु शब्दाविषयीचा गोंधळ अलीकडच्या काळामध्ये भरपूर आहे. प्रामुख्यानं काय झालंय, हे जे सगळे जे डावे लोक आहेत, बोल मोबाईल असं यंत्रच असं आहे, तुम्हाला काही करताच येत नाही. मोबाईलवरती काय होतं तुम्हाला सांगतो, लोकांना उत्साह खूप आहे, कारण मोबाईल उलट उत्तर देत नाही. बाकी घरची सगळी मंडळी उलट उत्तरं देतात, त्यामुळे मग मोबाईलवरती बोलायला बरं पडते. एक आणि दुसरं मोबाईलचं वैशिष्ट्य असं की तो असंही म्हणत नाही की मी असं बोललोच नव्हतो. त्यामुळे लोकांना तो आनंद असतो. भारतीय परंपरेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्थान ज्या गुरुपदाला आहे, त्या गुरुपदाची पूर्ण माहिती न घेता किंवा त्याच्या पाठीमागचा विचार न समजता गुरु या शब्दावरची थट्टा करणारी असंख्य मंडळी या आमच्या मेकॉलेच्या शिक्षणानं निर्माण केले. ब्रिटिश अधिकारी जो लॉर्ड मेकॉले यांनी भारतातलं शिक्षण निश्चित केलं, त्यांनी आणि पहिले शिक्षण मंत्री नेमके झाले स्वातंत्र्यानंतर ते अबुल कलाम. त्यामुळे जवाहरलाल नेहरू किंवा ही सगळीच मंडळी त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातल्या वेगळ्याच विश्वामध्ये वावरणारी होती. आणि त्यामुळे जे जे भारतीय आहे ते मागासलेलं आहे आणि जे जे युरोपियन आहे ते उत्तम आहे, अशी भूमिका घेऊनच आमच्या देशामध्ये शिक्षणाची सुरुवात झाली. आणि म्हणून गुरु या शब्दाविषयीचा परंपरेनं आलेला जो अर्थ आहे, त्याच्या पाठीमागचं जे पावित्र्य आहे, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, ही गुरुची संकल्पना काय आहे, ही संकल्पना न समजताच आता अगदी ते मॅनेजमेंट गुरु, मग शेअर मार्केट गुरु, मग लव गुरु, सगळीकडेच गुरु झाले. यांचे सारखे गुरुगुरुच असतात गुरु सगळे. त्यामुळे झालं काय की काही कारण नसताना अत्यंत सखोल चिंतन करून निर्माण झालेली गुरु संस्था जी आहे, तिचा अशा पद्धतीनं हळूहळू ऱ्हास होत गेला. मी अगदी पूर्वीच्या काळी तर गुरुदेव गुरुवर्य असं म्हणत होते सगळे. मग त्याच्यानंतर गुरुजी म्हणायला लागले, मग मास्तर म्हणायला लागले, मग सर म्हणायला लागले. हे सगळा उतार आहे हा. आणि अलीकडच्या काळामध्ये मुलं कोणाचा तास आहे तर त्या टकल्याचा, असं अशी ही अधोगती आहे टकल्यापर्यंत. आणि याचं कारण काय, याचं कारण या पद्धतीनं आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाल्यानंतर मला दुसऱ्या कोणाचं प्रवचन ऐकण्याची इच्छा नाही. सर्वे गुणाः कांचन आश्रयन्ते ही भूमिका निश्चित केली गेली. ज्याच्याकडे कांचन आहे, ज्याच्याकडे धन आहे, संपत्ती आहे, त्याच्याकडे सगळे गुण आहेत असं त्याला वाटत राहतं. असं शिक्षण दिलं गेलं. आणि म्हणून आज गुरुपौर्णिमा साजरी केली जाते, नृत्यामध्ये संगीतामध्ये केली जाते, अध्यात्मामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात केली जाते. पण 10 तारखेला गुरुपौर्णिमा होती, दरवेळेला अशी हॉल भरलेला असतो, बरोबर आहे. पण गुरुपौर्णिमेसाठी चिंचवडून आलेली मंडळी माझ्या घरी होती. ती सुहास पोपळे, राजाभाऊ बलांडे, महेश दरेकर, कुंभोजकर, ही सगळी मंडळी माझ्या घरी आली. पण एवढ्या माणसांपैकी किती 1-2% हिशोब असायला. याचा अर्थ असा आहे की आत्ता प्रवचन ऐकायला सुद्धा लोकांची येण्याची जी रचना आहे, त्या पाठीमागची जी अभिलाषा आहे, ती ज्ञानाबरोबर हसणं पण आहे. आणि ते हसायला येतात आनंदाने. ज्ञान, मनोरंजन आणि प्रबोधन या तिन्ही गोष्टी एकदम होतात. मी तो प्रयत्न करतो की नुसतं ज्ञान द्यायचं नाही, नुसतं प्रबोधनही करायचं नाही, नुसतंच बौद्धिक पण नाही. नुसतं बौद्धिक नाही असं म्हणलं की संघवाल्याला राग येतो. नुसतं बौद्धिक काम, मी संघाचा असो नाही त्याला माझा राग येतो, अशी स्थिती आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही जेव्हा गांभीर्याने घ्याल श्रोते म्हणून की हे जे प्रवचन आहे ते काय आहे, भाई ह्या माणसाला
हे गुरुदेव का म्हणतात? असे कपडे घालतो म्हणून, माळा बिळा हातात. हा गुरु तयार कुठून झाला? ती प्रोसेस लक्षात घ्या. आणि ही सुरू झाली ई टीव्हीवरच्या माझ्या प्रवचनांमुळे सुरू झाली. ई टीव्हीवरती 3 वर्ष मी भगवद्गीतेवरती प्रवचनं केली. आता टीव्हीवरती असल्यामुळे त्या नटून थटून असं सगळं रंगीत झब्बे, गळ्यात हार, टिळाला माझ्या पाठीमागे ओम, असं चक्र बिक्र, खूप तेजस्वी दिसायचे. आता लोक जी याला गंड म्हणतात, प्रत्येक सायकोलॉजीचे एक कॉम्प्लेक्सेस आहेत. त्यात सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे. तिथे काही ठिकाणी हा डिओटीचा एक कॉम्प्लेक्स आहे की ते उत्तम भक्त असतात आणि मग ते पटकन असं दिसलं की लगेच नमस्कार सुरू होतात. त्यामुळे मुंबईमध्ये मी रस्त्याने पेट्रोल पंपावरती गेलो तरी लोक येऊन नमस्कार करायचे. का? सकाळी बघतो तुमचं प्रवचन नाही असं म्हणून गुरु मानायला सुरुवात. कारण मी वर्तमानात कसं जगायचं ते सांगतच आहे. मग माझी पंचायत झाली. चालता कोणीतरी येऊन, नवरा बायको रस्त्याने चालेल, मी मार्केटमध्ये माझ्या बायको बरोबर आहे, आणि तरी ती बाई आपल्या नवऱ्याला सांगायची 1 मिनिट ते पाया पडून आले. बोल मार्केटमध्ये ट्रॅफिक जाम करून ते पाया पडायच्या. म्हणून मग आम्ही घरामध्ये चर्चा करून ही गुरुकुलाची रचना सुरू केली. गुरुचा जन्म शिष्याच्या पोटी होतो, लक्षात ठेवा. गुरुच्या पोटी शिष्य जन्माला येत नाही, शिष्याच्या पोटीच गुरु जन्माला येतो. नुसता मी गुरु आहे असं म्हणून मी गुरु होऊ शकत नाही. शिष्यानी सांगायला पाहिजे की हे माझे गुरु आहेत, तरच गुरु जन्माला येतो, नाही तर येत नाही. मी नुसतं म्हटलं मी कुंभार आहे, मी कुंभार आहे, तर मी सिद्ध नाही होत कुंभार आहे म्हणून. मग मी हातात मडकं घेऊन म्हटलं की मी कुंभार आहे, तरी मी सिद्ध नाही होत. मी चाकावरती मडकं बनवताना जर दिसलो आणि ते करताना जर मी म्हटलं की मी कुंभार आहे, तरच मी सिद्ध होतो, नाही तर तोपर्यंत मी सिद्ध होत नाही. पण सजीव माणसाला मला सिद्ध करण्यासाठी कर्म करायला लागतं. पण एखादं मडकं नुसतं ठेवलेलं असेल कोपऱ्यामध्ये तर ते मडकं निर्जीव आहे, पण निर्जीव मडकं मात्र सांगत राहतं की कुंभार आहे. निर्जीव असून ते सांगतं की नाही कुंभार आहे. तसं गुरुचं असलं पाहिजे. ही गुरुची संकल्पना अशी जन्माला येण्याची केली, टिकून जन्माला येण्याची केली. त्याचे फायदे पण खूप असतात. गुरु झालात ती भरपूर फायदे असतात. मी मोबाईलवरती फोनवरती बोलत गाडी चालवत होतो पार्ल्याला मुंबईमध्ये, आणि सिग्नल आला तसे मी गाडी थांबवली, बोलणं तसा राहत असे. आणि तो हवालदार तिकडनं चालत आला. म्हणलं गेले 1000 रुपये दंड. मोबाईलवरती बोलता बोलता गाडी चालते. जवळ आला, मी तयारच होतो की आता 1000 रुपये काढून द्यायचे का. तो खिडकीजवळ आणि काच खाली करा म्हणला, तुमची प्रवचनं रोज ऐकते. ह्याला इंग्लिशमध्ये इनटेंजिबल बेनिफिट्स, म्हणजे जी अपेक्षा न केलेले फायदे हे असे तयार होतात. गुरुची कल्पना नीट समजून घेतली ना की इथे अनेक जण आहेत जे इच्छा आहे मनामध्ये माझी दीक्षा घ्यायची, पण तरी अजून आतमध्ये येऊन सांगायची हिंमत होत नाही. कारण रिस्क घ्यायची की नाही, धोका पत्करायचा की नाही, हा मुद्दा आहे. याला गुरु केल्याने काय करायला लागेल. अनेक प्रश्न विचारतात मला येऊन, आम्ही नॉनव्हेज खाल्लेलं चालेल काय. म्हणजे चालेल, जीवो जीवस्य जीवनम. त्याचा आणि तुम्ही मला गुरु मानता याचा काही संबंध नाही ना. त्या गुरु शब्दाचा अर्थ अंधार दूर करणारा. रू म्हणजे डिस्पेलर, दूर करणारा. गु हे जे अक्षर आहे ते अंधार निदर्शक आहे. बुडूक, गुहा, हे सगळं ते अक्षर अंधार निदर्शक आहेत. गुपचूप, हे सगळं अंधार निदर्शक आहे. आणि त्यामुळे गुरु हवाच आहे, प्रत्येकाला हवा आहे. तर माझी सगळ्यांना विनंती की तुम्ही हे पाश्चिमात्य शिक्षणाच्या माध्यमातून आणि इकडून आल्यानंतर मला कोणी गुरु लागत नाही असे जे चेहरे करून चालतात ना पैसेवाले, त्यांना सगळंच येत असतं ना. कांचनम आश्रयंते सर्वे गुणा. मी छान आता गरज नाही ना. अर्थकारण झालं. 4 पुरुषार्थापैकी दुसरा जो पुरुषार्थ आहे धर्म अर्थ काम मोक्ष, मला अर्थ झाला, काम पण झालं. लग्न झाल्यामुळे पगार बघूनच लग्न केलं. जी कोणी आली तिने
तसंच आहे ना, कन्यावरय रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलम इच्छन्ति मिष्टान्न वितरेजना. गुरु संकल्पना मारत असताना मला गरज आहे ही भूमिका लक्षात आल्यानंतर गुरु समोर दिसला तर पाणी पिओ छान के और गुरु करो जान के. लगेच गुरु मानण्यामध्ये मानायचं की नाही मानायचं माहिती का? हा गोरा आहे, हा थारा आहे, हा थारा म्हणजे लबाड असणार, याला गुरु करायचा का? ही कल्पना समजून घेतली ना की मग तुमचं आयुष्य सुखात होतं. त्यामुळे गुरु संकल्पना आधी नीट कळली पाहिजे काय आहे ती. दत्तात्रयांनी 24 गुरु केली, तीर्थंकर आहेत तसेच. ही सगळी शेवटी काय आहे, त्या त्या गरजेच्या क्षणाला कोणीतरी मार्गदर्शन करून वाट दाखवण्याची क्रिया, ते गुरुचं स्थान आहे. काशीनाथ मंगल कार्यालय कुठे आहे? नाही, त्या चौकात तुम्ही डावीकडे वळलात की शेवटून अलीकडची जी गल्ली आहे तिथे डावीकडे वळा की मग गल्ली संपते, तिथे पुन्हा डावीकडे येतं ते काशीनाथ मंगल कार्यालय. असं रस्त्यावरती चपला शिवणाऱ्या माणसांनी सांगितल्यानंतर माझ्या मनात संशय येतो का की त्या माणसाने दाखवलेली वाट चुकीची असेल म्हणून? नाही, त्या चपला शिवणाऱ्याचं जे स्थान आहे तेही गुरुचंच आहे. त्यांनी मार्गदर्शन केलं म्हणून तोही GPS आहे. हे दाखवता ना गुगल मावशी, हा ते गुरु पोझिशनिंगच आहे. तो सांगतो कसं जा म्हणून आणि तिचं ऐकायचं, ती सांगते तिचं. निर्भेळ मनाने ऐकायचं तिचं. तुम्ही रस्ता चुकलात तरी ती अजिबात कटकट करत नाही, पण बाजूला बसलेली करते म्हणून तिचं ऐकायचं. म्हणून नीट समजून घ्या. मला दीक्षा देण्यापूर्वी मी सांगतो की हे सगळं विचार करा आणि जर तुम्हाला पटलं तरच तुम्ही दीक्षा घ्या. त्यात पुन्हा माझ्या गुरुकुलाची रचना आणखीन वेगळी आहे. मी संपर्क करत नाही, सतीची रचना आहे. संपर्क त्यांनी करायचा, शिष्याने मला संपर्क करायचा, मी नाही करणार. काय कसा आहेस अति चौकशी मी नाही करणार. तू मला संपर्क केला नाहीस म्हणजे तू मजेत आहेस, बरोबर आहे. शिष्याने मला संपर्क केला नाही म्हणजे तो मजेत आहे. मग संपर्क केला नाही त्याने म्हणजे मी यशस्वी आहे. गुरु म्हणून मी सक्सेसफुल आहे का? वर्षभरात त्यांनी फोनही केला नाही, गरजच लागली नाही. आउट डिपेंडंटचा इनडिपेंडंट केला. त्याला आउट डिपेंडंट होता म्हणून माझ्याकडे आला होता, आता त्याला इनडिपेंडंट केला. त्याच्यातच त्याला ताकद दिली की तूच मोठा हो. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. स्वसंवेद्या, स्वतःला जाणून घेण्याची क्रिया, स्वतःला समजून घेण्याची क्रिया, बस तेवढंच करायचं. आणि म्हणून गुरु परमात्मा परेशू असं संत एकनाथ महाराज जेव्हा म्हटलं तेव्हा हाच मुद्दा येतो त्या ठिकाणी की हा गुरु काय आहे. पहिला शब्द तो जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाहीये, येता जाता आता गुरुचं तर शिष्य गुरुला इतकं मोठं करतात आपली भक्ती सिद्ध करण्यासाठी की मी इतर शिष्यांपेक्षा मी जास्त बेटर आहे, मी जास्त चांगला शिष्य आहे, असं म्हणून ते एक एक गोष्ट ऍड करत जातात. अतिशयोक्ती अलंकार. मुद्दाम सगळ्या शिष्यांसमोरून पाय पडताना, गुरुदेव काल तुम्ही स्वप्नात आलं माझ्या, की लगे इतरांना सायकोलॉजिकल प्रॉब्लेम. बाकीचे शिष्य अरे त्याच्या स्वप्नात केले आणि माझ्या स्वप्नात केले. घरातून बाहेर पडले, लगेच रिक्षा मिळाली. गुरुदेवांची कृपा. काय संबंध आहे गुरुदेवांचा? शाणे व्हा, गुरु हवाच पण शाणे पण व्हा. श्रद्धा हवीच त्या ठिकाणी, पण श्रद्धे पाठीमागे तर्क हवा. तर्क असला तरच ते शक्य, नाही तर नाही शक्य. 30 लाडू बांधून निघालेले विश्वंभर बुवा वारीला निघालेले. विठ्ठलालाच लहर आली की आपण विश्वंभर बुवांची थट्टा करूया म्हणून फलटणलाच प्रति पंढरपूर तयार केलं. विश्वंभर बुवा पुढे निघाले. विठ्ठलांनी हाक मारली, बुवा पुढे कुठे निघाला? हा इथे उभा आहे मी, असं विठ्ठलांनी सांगितलं. प्रत्यक्ष विठ्ठलच अख्खच्या अख्खं पंढरपूर दिसतं तसंच्या तसं. तरी विश्वंभर बुवा म्हणाले थांब, अगदी तसाच्या तसा दिसत असलास तर मी लाडू किती शिल्लक आहेत. मी दररोज 2 लाडू खातो. 15 दिवसाचा प्रवास आहे म्हणून 30 लाडू घेतले होते. किती शिल्लक आहेत बघतो. ते जर शिल्लक असतील तर तू माझा विठ्ठल नव्हे,
हा तर्क आहे. माझा विठ्ठल अजून दूर आहे, तू मला फसवायला आलेला आहेस, हे कळलं पाहिजे. कोणाचं होतंय? हा, मला कळत ना, म्हणलं माझं असं नव्हतं. नाही, हो दे, नाही वाजू दे. खूप वेळ वाचतो ना, म्हणजे तो बाईकडे आहे असं मी नेहमी सांगतो. पर्समध्ये कुठच्या खाण्यात ठेवलाय, पलीकडच्या, इकडच्या, मधल्या आहे. स्थितप्रज्ञ लक्षात ठेवा. ऍक्सेप्ट करा, ऍक्सेप्ट द फॅक्ट अँड ऍक्ट रॅशनली. मान्य करा की आता या पद्धतीनं आहे म्हणून, अशा पद्धतीनं हा जीवनाचा एक भागच आहे ना, रिंगटोन हा, हे शिकवलं गेलं पाहिजे. नाही तर कोणीतरी म्हणायचं त्या गुरुजींचं इतकं ध्यान लागलं होतं सुंदर प्रवचन करताना, आणि मग तो मोबाईलवाला, मी त्यांचं ध्यान बंद पावलं. असं काही नसतं. हे कसं तुम्ही गुरुच्या शब्दाविषयी किती हे तयार करता, चमत्कार, त्याच्यावरती ते अवलंबून असतो. म्हणून पहिला म्हणला आजच्या प्रवचनांना की गुरु शब्दाचा अर्थ नीट समजून घ्या. गुरु देवळासारखा असतो, गुरु देवळासारखा असावा. तुम्ही देवळात जा, देवळानं तुमच्या घरी नाही यायचं. तुम्ही देवळात जा, तुम्ही त्याला भेटायला जा, तुम्ही त्या गुरुला प्रश्न विचारा, मग तुम्हाला गुरु उत्तर देईल. आणि तेच खरं आहे. तुम्ही अडचणीत याल तेव्हाच त्याला जाऊन विचारा. आर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी असे 4 शिष्य असतात. प्रत्येकाचा गुरु वेगळा आहे. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव. काय काय गुरुजवळ काय समर्पण करायचं, परमेश्वर समजून. काये वाचा मनसेंद्रियेन वा, काया आणि वाचा मन आणि इंद्रिय, बुद्धी आणि आत्मा, बुद्ध्यात्मना वा, प्रकृती स्वभावात, प्रकृती आणि स्वभाव, करोनी यज्ञं सकलं परस्मै. तिथे तुम्ही गुरुच्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सरेंडर करता आल्या पाहिजे. तिथे मी जातो तरच तो गुरु कधी होतो, जेव्हा तुमचा मीपणा तुम्ही घालवून टाकला तरच ते शक्य आहे, नाही तर शक्य नाही. पण तो आधी मी कळला पाहिजे. जी गोष्ट सोडून द्यायची ती मी तर कळला पाहिजे. तो मीच कळला नाही तर कसा फायदा आहे. तुझं ध्यान कडू आलं, ही भूमिका घ्यावी लागेल ना आम्हाला. माऊलीने घेतली तुझी. आणि म्हणून गुरु पूजिता कार्यसिद्धी मिळावी. कसं? जसे शिंपता मूळ वेली फुलावी. हिचा गंमत आहे. पाणी कुठे टाकलं मुळाशी, फुललं कुठे वरती, किती अंतर आहे मध्ये. तसं असतं. आणि तिथे संत एकनाथांचा हा जो मुद्दा आहे, सगळ्यात संतांचा जो गुरुविषयीचा मुद्दा आहे तो हाच आहे. गुरुबिन ज्ञान कहा, ज्ञान विना अंजान जा. गुरुच्या माध्यमातून ते शक्य आहे. मन बिन दान कहा, तिथेच शक्य आहे ते. आणि म्हणून गुरु नुसतं मानून इथे येण्यापाठीमागचं कारण का, 5.5 वर्ष झाली मी कशासाठी येत असे. माझ्या विनोदाला तुम्ही सगळे हसता. महिन्यातून एकदा मला मिळतात तरी ऐकणारे आणि हसणारे. मी येतो ह्यांच्या प्रेमापोटी. सुहास कोपळे, राजाभाऊ गोरांडे, हे जे चिंचवडमधली मंडळी आहेत ना, ते माझे शिष्य आहेत ना. मला पुण्यात विचारलं तुम्ही चिंचवडच्या प्रवचनाचे किती घेता. म्हटलं 0. मी प्रवचनाचं मानधन घेत नाही, जाण्या येण्याचा पण खर्च घेत नाही. कशासाठी? ते अमूल्य आहे. त्या दोघांकडे ते अमूल्य आहे. राजाभाऊकडे ते आहे, सुहासकडे ते आहे, ती मंडळी जी आहे ते अमूल्य आहे. 3:30ला सुहासचा फोन येतो, राजाभाऊंचा फोन येतो 3:30 वाजता. गुरुदेव आल्यानंतर काय खाणार? मग काय मग मी मस्त पदार्थच म्हणतो. मटर करंजी, इडली, साबुदाण्याची खिचडी, असं म्हणजे दरेकर फळं घेऊन येतात आमचे शिष्य. कोणती फळं आणायची? त्यांच्या त्या हातात तिचे मार्केट चांगलं भेटलं. मला फळं आवडतात. प्रश्न असा आहे की हे जोडण्याची क्रिया आहे ना, तिथे गुरु शिष्य परंपरा आहे. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून सर फक्त लढ म्हणा. ही जी कल्पना आहे ना, तो काय हवाय? धैर्य हवंय फक्त.
धीर हवा आहे, उत्तर हवा आहे. गुरु परमात्मा, परमात्मा का झाला? हा परमात्मा कुठून आला? परा आणि अपरा असं दोन सृष्टी आहेत. ही आपण जे आता जगतोय ती अपरामाया आहे. तुम्हाला सगळ्यांना वाटतं तुम्ही आता जिवंत आहात म्हणून, पण स्वप्नातला संजय उपाध्यायला सुद्धा संजय उपाध्याय जिवंतच वाटतो. स्वप्नातला संजय उपाध्याय त्यावेळेला जाग येते ना लक्षात की ते स्वप्न होतं म्हणून. मग तसं आत्ता स्वतः चाललं ते स्वप्न नसेल कशावरून? आणि आणखीन एक जागृत अवस्था वेगळी असेल. म्हणून श्रीकृष्णाचा उलटा क्रम सांगतो गीतेमध्ये, उत्तिष्ठ जागृत, आधी उत्तिष्ठ आणि मग जागृत आहे. नंतर जागृत कसलं? आम्ही रोजच्या रोज अंतरुणामध्ये आधी जागृत आणि मग उत्तिष्ठ करत असू, तर आणखीन करण्यासाठी त्या परमात्म्याची कळली पाहिजे भूमिका काय आहे ते. तुम्ही म्हणालात म्हणून संपला विषय. गुरुजी तुम्ही म्हणालात ना हे करा हे करा, करी शरीराची ओवाळणी असं जनाबाई म्हणते नामदेवाला. काय न वाचा मनसेंद्रिय न बुद्ध्यात मनावा प्रकृती स्वभावात करो नियज्ञम सकलम परस्मी. तिथे तिथे ती ताकद दडलेली आहे. तो जो मी जायला पाहिजे शरीरातला, तो तिथे गेला की आपोआप बाकीच्या गोष्टी येतात आतमध्ये. असं कारण असं मी गेला की व्हॅक्यूम तयार झाला, आणि व्हॅक्यूम तयार झाला तुमच्या बौद्धिक आणि मानसिक शरीरामध्ये की बाहेरून येणाऱ्या सगळ्या गोष्टी तुमच्या शरीरामध्ये आत यायला लागतात. पोकळी झाल्यामुळे आत येतात. भुवरी सांडून पावटे विरे गोपाळा, नाच चिदानंदा सुख होईल सगळा. भोवरी सांडून काय आहे ती भोवरी सांडून? मी ते इतक्या वेगाने परमेश्वर आत येतो तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या जवळ यायला लागतो. माझा मी गेला म्हणून शक्य झालं. मग माझा मी गेला म्हणजे काय? माझा मी गेला आंध्र प्रदेशात हैदराबादला जाऊन मी प्रवचनाला बसत असे. तुम्ही कल्पना करा, तुमचा सगळा अहंकार शून्यावरती आला, तिथे आलाच तो प्रवचनाला. कारण मी जितकं मन लावून प्रवचन करत होतो आणि मला वाटायचं की मी काय प्रवचन करतोय. कॅमेरामन तेलगू, मला डिंब मराठी कळतं, बाकी कोणीच नव्हता तिथे. त्या अख्ख्या एवढ्या मोठ्या स्टुडिओमध्ये कॅमेरा लावलेला, कॅमेराला काही मराठी कळत नाही. त्या तेलगूवाल्यालाही कळत नव्हतं. त्याला सांगितलं होतं 25 मिनिटं झाली की रुमाल हलवायचा की उपाधी मुंडाळणार प्रवचन. मग आणखीन 2 तेलगू नंतर यायचे. मग मी खाली उतरायचो, मग जबा काढायचा, तो दुसरा जबा घालायचा मला. दुसऱ्या दिवशीचं प्रवचन ना, मग लगेच ते फुलवाला येतात, तो फुलवाला एलिमेंट बदलायचा. दुसऱ्या दिवशीचं प्रवचन झालं, सगळं बदललं. दुसऱ्या दिवशी परत बसायचं, पुन्हा पट्टा सुरू. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं, 3 वर्ष, 1-2 दिवसांचा मुद्दा नाही, 3 वर्ष, महिन्याला 3 दिवस मी जात होतो. माझ्या लक्षात आलं की मी एवढं सगळं बोलतोय पण कुठे पोचतच नाही. ते नंतर पोचते लोकांसमोर सकाळी 6 वाजता. आत्ता कोणाजवळ पोचत नाही, मला लगेच प्रतिसादच मिळत नाहीये, कोणीच नाही. हैदराबादच्या ऑफिसमधले मराठी स्टाफ सुद्धा ऐकायला येत नसे. याचा अर्थ असा आहे की तुमच्या जगण्याच्या प्रक्रियेमध्ये शाश्वत नातं कोणाबरोबर असेल तुमचं, तर ते फक्त गुरुबरोबर, बाकी कोणाबरोबर नाही. आई वडिलांबरोबर सुद्धा नाही. जन्माच्या नाती जे त्यातही भांडणं होतात. आई वडील मुलांना बेचात ठेवतात, पाळणाघरात ठेवतात, डे केअरमध्ये ठेवतायत, बिझनेस आहेत म्हणून महाबळेश्वरला ठेवतायत, तारे जमी पर. मुलं आई वडिलांना याच्यात ठेवतायत, वृद्धाश्रमामध्ये ठेवतायत, मुलं अमेरिकेत आहेत. म्हणजे याचा अर्थ ते शाश्वत नाही ना, इथे तुटतंय. बाकी बॉरोड रिलेशनशिप, संपादित नाती जी आहेत, त्या संपादित नात्यामध्ये नवरा बायको आहेतच की, राहतात. मागच्या पिढीतले तर राहत होते भांडून सुद्धा. आता भांडले की निघाले. अलीकडच्या तरुण मुलांमध्ये धडाधड घटस्फोट, एकदम सराईत, घटस्फोटाला सराईत. हे सगळं वेगळं होत चाललं ना. एकच शाश्वत नातं आहे, ते गुरु शिष्य, बाकी एकही नातं शाश्वत. आणि तिथे तो परमात्मा का होतो, तो शाश्वत आहे म्हणून परमात्मा होतो. आजोबा भेटल्यानंतर खिशातून त्यांच्या पाकिट पडलं खाली. मग ते वाकायला मी त्यांना मदत केली. ते वाकत असून त्यांच्या पाकिटातला श्रीकृष्णाचा फोटो बाहेर पडला. म्हटलं आजोबा आहे काय, तुम्ही कृष्ण भक्त दिसताय? म्हणाले नाही.
देव आहे तो म्हणून ठेवलाय त्याला पाकिटामध्ये. का काय होतं, मी जेव्हा शाळेत होतो नंतर फोटो जेव्हा जमवायची हौस होती तेव्हा माझ्या पाकिटामध्ये आई वडिलांचा फोटो होता. मग कॉलेजमध्ये गेलो तशी एक मैत्रीण भेटली, मग तिचा फोटो ठेवला. म्हणून माझ्या सुदैवानं तिच्याबरोबर लग्न झालं. आमचे ब्रेकअप नाही झाला अलीकडच्या काळाने. मग तिचा आणि माझा एकत्र ठेवायला. मग आमचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर मुलं झाली. मग आम्ही मुलांसकट फोटो ठेवायला लागलो. मग त्याच्यानंतर आमचा काढून घेतला तर फक्त मुलांचा फोटो ठेवा. मग मुलंही आता मोठी झाली, आता त्यांच्या पाकिटातले फोटो बदलले. माझ्या असं लक्षात आलं ही सगळी जी आहेत ना नाती, ही सगळी नाती जाणारी आहेत. हा कायम माझ्या पाकिटात राहणार शेवटपर्यंत. तो आहे शिल्पेशी, तो जाणार नाही, मला नक्की ठाऊक आहे. तो माझ्या बरोबर राहणार. हे जिथे च लागतो ना, च, ती सगळी नाती तकलादच. यांचा मुलगा, ह्याचे बाबा, ह्याची आई, ह्याची बहीण, हिची बहीण, हा च च च आहे ना, हे सगळे जाणार आहे. हे गेले की फक्त तेवढंच होतं. चची बाराखडी, चचा चिची चुतू तू काहीच करता येत ना तुम्हाला. म्हणून गुरु महत्वाचा. अमेरिकेमध्ये असलेल्या 2 मुलांमध्ये असे डील होतं, डील की बाबा गेले तेव्हा मी गेलो होतो, आता आई गेली तर तू जा. असं आहे. तुम्ही कसं प्रॅक्टिकल जगण्यामध्ये तुम्ही काय करणार. वाटून घेतले का आई वडील असे. एका टीव्हीवरच्या कार्यक्रमात एका बाईची कविता होती, मला काय कमी, असे ते कवितेत, मला काय कमी. 3 मुलगे आहेत मला, प्रत्येकानं घेतले 4-4 महिन्याची हमी. 3 मुलगे आहेत मला, प्रत्येकानं घेतले 4-4 महिन्याची हमी. मला काय कमी. एका मुलाच्या घरातली इलेक्ट्रिसिटीची बटणं, पहिला पंखा, दुसरी ट्यूबलाईट, हे कळेस तर ती पुढच्या मुलाकडे जायची. मग शाश्वत कोण राहायला शिके. लक्षात घ्या, इथे जेवढे माझे शिष्य आहेत त्या सगळ्या शिष्यांना कायमस्वरूपी कॅनव्हास आहे पाठीमागे गुरुदेव उपाध्यायांचा. वाटेल ते झालं तरी तिथे जाता येतं. हा एवढा मुद्दा आहे ना, तेवढा सुद्धा तुम्हाला धैर्य देतो की माझ्यासाठी कोणीतरी आहे. ही कल्पना निस्वार्थ मनानं आहे, निरामय मनानं आहे. एवढं एकदम फर्स्ट क्लास. हे ऍसिडिटीच्या गोळीसारखं असतं. खिशामध्ये अँटासिड, रॅन्टॅक 150, बरोबर आहे. आता सुहास पोपळांनी मला मटार करंजी दिली, पण माझ्या पाकिटामध्ये रॅन्टॅक 150 आहे. त्यामुळे मला पित्त होत नाही. पित्त का होत नाही. गोळी आम्ही इट्स अ सायकोलॉजिकल सपोर्ट. तसं गुरुचं आहे की मला चिंता नाही, अडचण नाही, तर तो बसलाय तिथे, तर काहीतरी सोल्युशन देतो आणि तसं करतो मी. म्हणून माझी गुरुची परंपरेची रचना, त्यात कल्ट नाहीये, संप्रदाय नाहीये, संप्रदाय नाहीये. एक 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 सुहास आणि मी गुरुकुल संपलं, राजाभाऊ आणि मी गुरुकुल संपलं. जरी नवरा बायको गुरुकुलात असेल तरी दोघं जण वेगवेगळे, तरच दोघांच्या मध्ये समन्वय राहत. सुहास पोपळेच्या पत्नीला मायाशी स्वतंत्रपणे बोलता आलं पाहिजे गुरुजवळ येऊन, आणि सुहासने विचारायचं नाही काय बोलले का गुरु, ते अजिबात विचारायचं नाही, आलवलंच नाही, माझा नियमच आहे. तरच तो मधला कॅटलिस्ट म्हणून जो आहे तो त्याचा निर्माण होतो. म्हणून गुरुची संकल्पना परमात्मा का, तो परमात्मा म्हणजे काय, तर तो आत्ता अस्तित्वात असलेल्या जगाच्या सृष्टीच्या पलीकडचा विचार करून तुमच्याकडे बघत असतो. एरियल व्ह्यू मधनं तो वर्ण बघत असतो ते सगळं. मग ते व्हर्टिकल रिलेशनशिप आहे, हॉरिझॉन्टल नाही आहे ती गुरु आणि शिष्य. म्हणून गुरु परमात्मा आहे आणि तो असतो कुठे, परमेश्वराबरोबर. कारण त्याचं संधान आहे परमेश्वराबरोबर. तो शिष्याचं संधान परमेश्वराबरोबर लावून देतो आणि स्वतः बाजूला होतो. जेव्हा श्रीकृष्ण जनाबाईच्या जात्यावर येऊन बसला तेव्हा नामदेव तिथे नव्हते, कारण नामदेव बीजगणितासारखे बाजूला झाले. नामदेव आणि श्रीकृष्ण यांच्यात नातं आहे, विठ्ठलामध्ये नातं आहे, आणि नामदेव आणि जनाबाई यांच्यामध्ये गुरु शिष्याचं नातं आहे. बीजगणिताच्या नियमाप्रमाणे वरचा परमेश्वर आणि नामदेव हे इक्वल टू, आणि नामदेव आणि जनाबाई इक्वल टू. नामदेव कॉमन फॅक्टर झाला अल्जेब्राचा, नामदेव बाजूला झाला, डायरेक्ट परमेश्वर आणि शिष्य जोडले की गुरुचं काम झालं.
आणि तेवढंच काम आहे गुरुची, चीनच्या भिंतीसारखं मागे राहणं. आणि ते असतं म्हणून तो परमात्मा आहे. आणि म्हणून गुरुकुलाची रचना जी आहे, आता आम्हाला का लक्षात येत नाही हा परमात्मा का आहे, याचं कारण एवढंच आहे की ते परमात्मा हे करण्याची जी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेमध्ये आमच्या गरजा ज्या आहेत त्या गरजांवरती ते अवलंबून असणार आहे. आमच्या गरजा नेमक्या काय आहेत, त्या गरजेला हा माणूस उपयोगी पडतो का, हा अर्थार्थी शिष्य झाला. अर्थ जो आहे तो रडणारा आहे, एकटा पडलेला आहे. तो गोदावरी पाहुणी आली गेली भेटत जाऊन, तो अर्थार्थी काय, मला काहीतरी हवं आहे ह्यांच्याकडून म्हणून आले ना. मग तिसरा जो आहे तो जिज्ञासू, एवढे गुरुदेव काय करतात हे बघूया तरी जाऊन, म्हणून क्युरियोसिटी म्हणून आला होता मला भेटायला. मग त्याची दोन मतं झाली, अरे आता कार्टून निघाला असं कोणी म्हणेल, हा म्हणाला काहीतरी कारण असेल त्यांच्या त्या वागण्याच्या पद्धतीमध्ये वगैरे, असं काही ते प्रत्येकाचं आपापलं गणित चालू आहे. विश्वास ठेवा गुरु संस्थेवरती, शेवटी तोच आणि तोच तुम्हाला परिस्थिती गुरु असते, व्यक्ती गुरु असते, तुम्ही स्वतःचे गुरु असता, परिस्थिती आणि तुम्ही एकमेकांचे गुरु असता, परिस्थिती आणि दुसरी व्यक्ती एकमेकांची गुरु असते. हे कॉम्बिनेशन सतत चालू जातं गुरुचं. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग तोच आहे की मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य, प्रसन्न आपण असं गती अथवा अधोगती. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य, मीच माझं दास्य करायचं, मीच माझ्यावर बंधनं घालून घ्यायची. मी जेव्हा माझ्यावरती बंधनं घालतो त्यावेळेला मी स्वतंत्र होतो. तंत्र म्हणजे मर्यादा, तंत्र म्हणजे बंधन असल्याशिवाय तंत्र तयार होत नाही. टेक्निक बाय डिफॉल्ट त्याला मर्यादा आहेत म्हणून ते टेक्निक आहे. यज्ञ जे आहे तो टेक्निक आहे, वणवा टेक्निक नाहीये. डोंगराला आग लागली तर डोंगराला आख्या आग लागली, ती चौकटीत नाही, जिथे फ्रेम आली तिथे तंत्र आलं, म्हणून ते स्वतंत्र होण्याची क्रिया. तिथे तुमच्या लक्षात येतं की अरे स्वतंत्र करण्याची क्रिया म्हणजे मीच माझ्यावर बंधन, मला येत नाही घालता, मग गुरुची सूचना मी मान्य करतो आणि गुरु म्हणतो तसाच मी वागतो. कालांतरानं मीच मालक होतो गुरुनी सांगितलेल्या सूचनेचा. गुरुला तेच हवं, आणखी काहीच नकोय. तू हे असं कर असं गुरुनी सांगितलं की तसं करत राहायचं. तसं करा झाल्यानंतर शरीर कोणाचं करतंय, शिष्याचं करतंय गुरुनी सांगितल्याप्रमाणे. मग शरीर करता करता त्या शिष्याच्या शरीरातला मेंदू काय म्हणतो, हा तेच करतोय परत परत, दुसरं काही करतच नाही. म्हणून मेंदू क्रिएटिव्ह ऑर्गन असल्यामुळे, तो निर्मितीक्षम असल्यामुळे तो मज्जारज्जूमध्ये पाठवतो ती क्रिया. ज्या क्षणाला ती मज्जारज्जूमध्ये जाते तेव्हा ती अंगवळणी पडते, अंगवळण ती मज्जारज्जू. म्हणजे सवय लागली तुम्हाला, आणि सवय म्हणजे वयासहित जाते ती सवय, मरेपर्यंत ती राहते. पण कालांतरानं गुरु नाहीसा होतो तेथून. तुम्हीच तुमच्या त्या कृतीचे मालक बनता. का, त्यांनी सांगितलं म्हणून. हे दररोज कर, हे दररोज कर, एवढंच कर, आणि ते ऐकलं पाहिजे. कराटेच्या कॉम्पिटिशन मध्ये त्या विद्यार्थ्यांनी गुरु केला, गंडाबिंदा बांधला गुरुचा. पण तो म्हणत, त्याला ऍक्च्युअल भीती होती की मला गुरुकुलात घेतील की नाही, कारण याला उजवा हातच नव्हता. त्या मुलाला बिचाराला उजवा हातच नव्हता, पण कराटे शिकायची इच्छा. तो गेला त्याच्याकडे गुरुकडे, शिकवा म्हणाला कराटेच्या क्लासला. गुरु म्हणाला शिकवतो, हा डाव घे, करत बस. एकच डाव आला की सुरू, आला की सुरू, दुसरा काही डावत नाही. 3 महिने गेले. शेवटी ह्याने विचारलं की मला पुढचा डाव कधी शिकवणार. तो आणि हात करत राहा, सतत हात करा म्हणून सतत हात करायचा. शिष्य काही कंटाळा, दांड्या मारायला लागला. गुरुनी चौकशी पण केली नाही, पण मनातली ती आसक्ती जाई ना शिकायची. मग परत गेला, परत शिकायला लागला. गुरु सांगतो म्हणून तोच डाव परत 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 परत. मग स्पर्धा आली. गुरु म्हणाला भाग घे. मला फेकून देईल तो पहिला राऊंड मध्येच, मला एकच डाव येतो, तू जा बिंदास. जिंकला पहिली राऊंड. मग दुसऱ्या राऊंडला गेला, परत जिंकला. तिसऱ्या राऊंडला म्हणाला आता मी जात नाही, म्हणे जा तू बघ, जा तुला काय येते तेवढं कर. परत जिंकला. असं सेमीफायनलला गेला. शिष्याला कळे ना मी जिंकतोय का. फायनलला गेला. सेमीफायनल नाही म्हणाला तरी जावं लागलं गुरुची आज्ञा म्हणून. फायनलला गेला, फायनल पण जिंकला. शेवटची फेरी जिंकला तर तो पाया पडला, लोटांगण जाते गुरुला. म्हणा गुरुदेव मी का जिंकलो सांगा ना, तुम्ही सांगितलेला डाव मी करत होतो, पण मी का जिंकलो सांगा. म्हणजे म्हणून गुरु आहे. तुला जो डाव आहे ना, तुला जो डाव शिकवलाय त्या डावाला प्रत्युत्तर तयार करण्यासाठी अपोनंटला उजवा हात लागतो.
म्हणजे तू जो डाव शिकला त्याला काउंटर अटॅक करायचा असेल तर समोरच्या प्रतिस्पर्ध्याला उजवा हात लागतो, तो तुला नाही उजवा हात. त्यामुळे दरवेळेला त्यांना जे शिकवलं होतं त्यांनी सांगितलं होतं की हा डाव टाकला की त्याचा उजवा हात पकडा आणि आपट्या तराखाली. ते पकडायला त्याचा हातच नाही, मग पकडायचं काय? तोपर्यंत तू तुझा डाव करून टाकायचा आणि जिंकत गेला. माझं काय म्हणणं, हे जे गुरुचं रिडिंग आहे की ह्याला काय शिकवायचं, तिथे श्रद्धा हवी, तिथे 100% ऐकण्याचं हृदय हवं, तर तो परमात्मा होऊ शकतो, नाही तो परमात्मा होत नाही. सोल काय करतं, आत्मा काय करतो, आत्मा म्हणजे नेमकं काय, तुमचा आत्मा म्हणजे नेमकं काय, तुमच्या अंगात असलेली कुवत. मग तुमच्या अंगात असलेली कुवत म्हणजे तुमचा आत्मा. गायकाच्या गळ्यातला स्वर म्हणजे त्याचा आत्मा, चित्रकलेच्या हातातला बरस फिरतो तो त्याचा आत्मा. दुसरं काही वेगळं आत्मा वित्मा असं काही नसतं. मला गाता येईल का? नाही येते गाते, तिथे आत्माच नाही आहे. माझा आत्मा माझ्या बोलण्याच आहे. मग बोलण्याने जमतं, बोलण्याने गंडवता येतं. हा, सगळं बोलण्याने ना, सगळा संवाद होता तसा. मला आठवत आहे अविनाश धर्माधिकारी माझा पहिला काव्यसंग्रह, आणि पहिला काव्यसंग्रह प्रस्तावना त्यांनी लिहावी अशी इच्छा, म्हणून ते मुंबई झाले त्यांना भेटायला गेलो. ते म्हणाले मला वाचायला लागतील कविता सगळ्या. म्हटलं देतो तुम्हाला वाचायला, पण आता 2-3 ऐकवू काय? ही लवाडी आहे. ते नाही का तो मिठाईवाला मिठाई देतो, नवीन बनवले बघा खाऊन थोडीशी, तसं मी अविनाश धर्माधिकाऱ्यांना माझ्या 2-4 कविता ऐकवल्या. तरी सुद्धा आमच्या इथे सारं काही छान आहे, आमचा देश महान आहे, अशा वेगवेगळ्या कविता ऐकवल्या. आणखी एका पारतंत्र्याची हीच बहुतेक नांदी आहे, आज आमच्या स्वतंत्र देशात तिरंग्यालाच बंदी आहे. ते ऐकत होते अविनाश धर्माधिकाऱ्यांना. ते गमत वाटत होती की जरा वेगळी कविता ऐकायला मिळते. गणेश उत्सवावरती बाजीरावा नाना तुम्ही गणपतीला चला, असं गाणं होतं. उत्सवाची घाई जमली वर्गणी रही, 100 रुपये दिलं पण नाव छापून येई. नेहरू रोडच्या मंडपामध्ये पिक्चर दिल दिया आणि महात्मा गांधी रस्त्यावरती मैंने प्यार किया, असं ती माझं गाणं. तर ते त्यांना ते कळलं, त्याला म्हणतात ना घोळात आहे ना, घोळात. धर्माधिकारींना बरोबर पकडी. ते म्हणाले ते आम्ही लिहितो म्हणा. त्यांनी प्रस्तावना प्रकाशनाच्या दिवशी शशिकला उपाध्ये चंद्रकला प्रकाशन, राष्ट्रपतींचा हस्ते पुरस्कार सर्वोत्कृष्ट प्रकाशक म्हणून, स्त्री प्रकाशिका म्हणून. त्या भाषणात म्हणाल्या, धर्माधिकाऱ्यांनी पहिल्यांदा भाषण, त्या म्हणाल्या खरं तर ना चंद्रकला प्रकाशन कवितांचं संग्रह कधी प्रकाशन करत नाही, पण उपाध्ये माझ्याकडे म्हणाले ठीक आहे प्रकाशन नका करू, पण ऐकायला काय हरकत आहे. मग त्यांनी 4-5 कविता ऐकल्यानंतर मला असं वाटतं की नाही ह्या प्रकाशित व्हायला पाहिजे. मग अविनाश धर्माधिकारी भाषण मिळालं. ही उपाध्यांची स्टँडर्ड पद्धत दिसते, ते ऐकणाऱ्याला घोळात घेतात. प्रश्न असा आहे की गाणं गाऊन शक्य नाही ना, मला माझा आत्मा तिथेच दडलेला आहे. समोरच्याला कसं करायचं, पत्नीला कसं आनंदी ठेवायचं. लग्न झालं तरी तुम्हाला पत्नीला हे करायला लागतं ना, गंडवावं लागतंच ना. हे बोलण्याचा मुद्दा आहे. कसबाचा आत्मा त्याच्यात दडलेला आहे. बायकोने विचारलं अर्धांगिनी म्हणजे नेमकं काय, तर तिला वाटलं मी कधी सॉलिड अर्थबिर्थ सांगेन संस्कृत प्रवचन घेऊन. मी म्हटलं नवऱ्याने बायकोला आपल्याविषयी अर्धीच माहिती द्यायची. पूर्ण माहिती बायकोला द्यायची नाही, त्याला अर्धांगिनी म्हण. गुरु परमात्मा परेशु शब्द कसे वापरावेत, मी कोणाला गुरु मानलं. कधी माडगुळकरांना भेट नाही झाली, पण त्यांना गुरु मानलं. अरे क्या बात आहे. का मला असे येतील काय शब्द, मला सुचतील काय शब्द. शिष्य म्हणून भेटलेलं नाही, पण सरेंडर, त्यांच्या सगळ्या साहित्यापुढे सरेंडर. जोडजणी कारमुका सोडरे सायका मारही त्राटिका रामचंद्रा. मला द्रा अक्षर वरती यमकाची कडवी लिहायची 7-8, हे दैवी प्रतिभा असायचे शक्य नाही ना. दुष्ट मायाविनी शापिता यक्षिणी वर्तनी दर्शनी ही अभद्रा. शेवटच्या काळामध्ये होऊ दे पौर्णिमा शौर्य चंद्रा. किती सहज यमक झोपलो, किती सहज. पण असे संस्कृत प्रचुर शब्द जोडणारे माडगुळ करत
लावण्या लिहिताना दररात सुखाची नवसाची मज झोपते येते दिवसाची. काय सुंदर लावणी आहे. घोळ निरांचा पदी अडखळे जलद चालणे जरा अशी ही साताऱ्याची तरा. घोळ शब्दानं गाणं सुरू होऊ शकतं हे मला माझ्या गुरुच्या काव्यात आढळले. पूर्णपणे शरणागती. आणि ही शरणागती कळली की मग त्याचा वर्षाव सुरू झाला की तुम्हाला कुठेच बाधा येत नाही. पण तुम्ही ती श्रद्धा पोचवली पाहिजे तिथपर्यंत. माझी कदाची पोचली असणार गरिमांपर्यंत. मला शब्दच कमी पडत नाही. सारखे माडगुळकर वरनं शब्द पाठवत राहिले. आकाशातून येत राहतात. तर एक आहे असं लोक पटपट येत आणि कार्यक्रम संपला. एक मुलगी आली वडिलांना घेऊन आणि म्हणाली तुमची सही द्या. म्हणजे कशावर घेऊ. तो वडील चार्टर्ड अकाउंटंट, त्यांच्या हातात एवढं मोठं लेजर होतं. ते म्हणे ह्याच्यावर द्या, नंतर तिला देईन मी कागद काढून द्या. मग ते लेजरवरती म्हणाले माझ्या मुलीला संदेश द्या काहीतरी. मी काय संदेश बिंदेश देण्याचा मोठा माणूस आहे हो, तरी काहीतरी द्या लिहून. मग त्या मुलीचं नाव विचारलं. काहीतरी लिहून द्यायला पाहिजे असं म्हटलं क्षणा वरनं गरिमा म्हणाले हे घे. मग मी लगेच लिहून दिलं तिला. तुला आनंदाने देतो मी सही, एवढ्याच्या सहीला केवढी ही वही. ही गुरुकृपाच आहे, लक्षात ठेवा. ही गुरुकृपाच आहे. तुमची ती श्रद्धा हवीच की आपोआप तुमच्याकडे ते येत राहतं. राजहंस जसा एका कमळावरून दुसऱ्या कमळावरती पाण्यात जाताना पाणी न हलवता जातो ना, तसा गुरु तुम्हाला काही न हलवता तुम्हाला मदत करत नाही. येतच ते. शिक्षकांना शिकवायला गेलो तिथे सुद्धा तीच परिस्थिती. मी अगदी हात जोड लगेच आठवतो मी त्यांना गरिमांना. मी म्हणत होतो 1ली ते 4थीला शिक्षिकांना कविता करता आल्या पाहिजेत. त्या काही साहित्य संमेलनात वाचा नाही, पण ट ला ट, म ला म अशा कविता मुलं ज्या 4 वर्षामध्ये ध्वनीवरती शिकतात त्या ध्वनीला महत्व आहे. 4थीपर्यंत मुलं ध्वनीवरती शिकतात. ध्वन्यार्थ काय आहे. मग 5वी पासून मुलं 8वी पर्यंत जे शिकतात ती शब्दार्थावर जगतात, म्हणजे डिक्शनरीवर जगतील. आणि त्याच्यानंतर ती गूढार्थावरती जगतील. मग रिडिंग बिटवीन द लाईन्स काय हे 8वी नंतर मुलांना शिकवायचं. शिक्षणाचे हे 3 स्तर केले तर 1ली ते 4थीतल्या शिक्षकांना एक होतं झुरळ, चालत नव्हतं, सरळ बसमध्ये चढलं, तिकीट नाही काढलं, अशा पद्धतीच्या कविता आल्या पाहिजेत असं मी शिकवत होतो शिक्षकांना. त्या सगळ्या शिक्षिका बसल्या होत्या समोर माझ्या. म्हणजे एक होता राजू, त्याला भेटला काजू. याच्यावेळी काही तुम्हाला प्रतिभा लागत नाही, तुमची व्होकॅब्युलरी फक्त स्ट्रॉंग लागते. मग राजू म्हणाला काजूला मी तुला कसा भाजू. काजू म्हणाला राजूला तर हो बाजू. असं भर की मुलं शिकतील ना तुमच्याकडनं असं मी शिकवत होतो. तिथे एक बाई बसलेली आहे, हाताची घडी, अनवटी खाली, डोळे वर. आणि मी जादूचे प्रयोग करत होतो त्यामुळे मला माहिती आहे की कोण माझ्या बरोबर आणि कोण माझ्या बरोबर नाही. कारण ती बाई माझ्या बरोबर नव्हती. तिला रागत होता माझा, काही कारण नसताना, ओळख नव्हती. पण बहुतेक ज्या मुख्याध्यापिकेनं मला बोलवलेलं होतं ती तिची शत्रू असणार. त्यामुळे हिने बोलवलेला प्रत्येक पाहुणा तिचा शत्रू. तिने मला चॅलेंज दिला. माझा व्याख्यानाचा विषय होता आदर्श शिक्षक म्हणजे नेमकं काय, असं फळ्यावरती लिहिलं होतं. आदर्श शिक्षक म्हणजे नेमकं काय. आणि मी हे म्हटल्या क्षणाला त्या बाई तिकडनं मग तुम्हीच दाखवा ना एखादी करून, असं तिने चॅलेंज दिला. सत्य आहे. त्याला सांगितलं होतं काय 1 तासाने खाली पाठ. तर मी आता इथे पंचायत झाली, इथे पर्याय ना घरी मार्गदर्शकांशिवाय, माझ्या गुरुशिवाय पर्याय ना. मला पटकन काहीतरी सुचवलं तर लागेल. ते कोण सुचवणार. ते माझे गुरु शिकवणार. आणि मी ज्या कॉन्फिडेंटली त्या बायकांना म्हटलं ठीक आहे मी दाखवतो कविता करून, मला विषय द्या. विषय द्या म्हटल्यानंतर त्या बाईची पंचायत आहे, ती मी फळ्यावरच घ्या. आदर्श शिक्षक म्हणजे नेमके का. तो मी ज्या वेगानं कविता केली ना ती सगळी माडगुळकरांची कृपा. मी त्यांना म्हटलं घ्या लिहून कविता. मग सगळ्या शिक्षकांनी वही पेन बाहेर घ्यायला. आणि मी त्यांना म्हटलं आदर्श शिक्षक ही जमात नेमकी काय असली पाहिजे. या लिहून. आदर्श शिक्षक ही जमात नेमकी काय असली पाहिजे. ते थंडगार पौष्टिक दूध नसून तापलेल्या दुधावरची. दुधाला सुद्धा प्रशिक्षण द्यावं लागतं ना. तुम्ही परत माझ्या लेक्चरवरती याल. दूध सुद्धा कच्चं चांगलं असतं पण तरी तापवलं की ते वर्सटाईल होतं ना.
बहुआयामी कधी होतो, दूध तापवल्यानंतर बहुआयामी होतो. मग त्यात ताय आली, ताक आलं, दही आलं, दूध आलं, खराब झालं तरी पनीर आलं. परेशू का तो तुम्हाला तिकडे घेऊन जातो. लोक विचारतो तुम्हाला कसं सुचलं. मला माहिती नाही कसं सुचलं, मला माहिती नाही तिथे तो गुरु बसलेला आहे. मला कसं सुचलं सांगता येत नाही, तिथे तो बसलेला आहे. आणि मी तर सतत गीत भगवद्गीता लिहिताना गुरुचा अनुभव घेतलाच. मी गीत रामायणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी जेव्हा गाणी लिहिली, 25 गाण्यांचं पुस्तक आहे. आता 6वी आवृत्ती आहे. गीत भगवद्गीता असं त्या पुस्तकाचं नाव आहे. गीत रामायणातच कृष्ण अर्जुन संवाद. म्हणजे माडगुळकर मी आता जर म्हटलं की माडगुळकर दिसले मला, त्यांनी पहिले 2 शब्द सांगितले, एवढंच मला कळलं. रात्री विश्वरूप दर्शनाचं गाणं लिहायला बसलो आणि काही सुचे ना. 11वा अध्याय असं काय लिहायचं प्रश्न पडलाय. विश्वदेसाई गुरुदेव घरी मला आव्हान किंवा काहीतरी सुचू दे ना, मला काहीतरी सुचू दे. विश्वरूप दर्शनाचं वर्णन करायचं म्हटल्यानंतर काय नाही. मला असं वाटतं की माडगुळकर मला म्हणाले पहिले 2 शब्द आणि अचानक बास तिकडे ती तावी लागली. ये सरप्राइझिंग. माहिती असूनही अचानक आहे, माहिती असूनही आश्चर्यकारक आहे. आणि अचानक त्रिभुवन भेदक नाद झाला अतिभयकारक. सहस्र सूर्याहून तप्तते तेज जणू तळपले. संगरी विश्वरूप प्रगटले. अगणित लोचन असंख्य वदने दिव्य दागिने सुंदर वसने. लेप सुगंधी माला उठणे अवकाश हातून रूप अलौकिक. सुषमेचे उतरले संगरी विश्वरूप प्रगटले. माझं काय म्हणणं आहे, संत एकनाथांचं ते म्हणणं आहे, गुरु परमात्मा परेशू कधी शके ऐसा ज्याचा दृढ विश्वास. माझा तो विश्वास आहे की मला माडगुळकर कधी अडचणीत आणणार नाही, ते मला शब्द पुरवतील. हा दृढ विश्वास. दृढ म्हणजे व्यवसायात्मिका बुद्धी समाजवून विधीयते असं भगवद्गीतेत सांगितलं. भोगैश्वर प्रसक्तानाम तया परहत चेतसाम. व्यवसायात्मिका बुद्धी समाजवून विधीयते. व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे दृढनिश्चयानं केलेलं काम. माझ्या मुंबईच्या घरामध्ये देवघरामध्ये प्रतिमा आहे घरी माडगुळकरांची. कशासाठी आहे ती? प्रतिमाच्या वरती असं माच्यावर एक डोकं आलं की प्रतिभा झाली आहे की नाही. बस मजाच मजा. आणि सुचत जातं बरोबर सुचत जातं. हे अनुभूतीचा मुद्दा आहे. मी तुम्हाला का असं अभंग लिहावं असं वाटलं असेल एकनाथांना. एका जनार्दनी गुरुदेव तेथे नाही बा संशयच नाही. गीतेतही कृष्ण अर्जुनाला तू निशंक मनाने ऐक असं सांगतो. भूमी वायू अग्नी बुद्धी अहंकार मन गगन अंबुधी. मम मायेचे 8 अंश हे जाण भारता धणी. अर्जुना ऐक ध्यान देऊनी. अपरा माया होय अचेतन परेशू. अपरा माया होय अचेतन. आपण सगळे परा प्रकृती मानस चेतन परमेश्वरांची सगळी सृष्टी. ज्ञान ऐक निशंक पार्थ तू मम आश्रय घेऊनी. अर्जुना ऐक ध्यान निशंक मनाने ऐक. तुम्ही शंका घेतलीत गुरुच्या सूचनेवरती की तुम्ही पडलातच आडवे खाली. तर्कावरनं तुम्ही घसरलातच खाली. यांनी सांगितलेलं बरोबर आहे काय, यांनी सांगितलेलं चुकीचं आहे का, असं होतच नाही. आणि म्हणून ह्या अभंगाचं जे मला आवडतो अभंगाचं कारण ते आहे. काय म्हणतात ते? देवतयाचा अंकिला. अंकित झाला तो, नम्र झाला भूता, त्याने कोंडिले अनंता. तुम्ही जेवढे रिकामे व्हाल तेवढा तो आज येणार आहे. देवतयाचा अंकिला स्वये संचला ज्याचे घरा. कुठून आणावी नाही लागली. संचला समक्ष म्हणजे सातत्य, चल म्हणजे चैतन्याची सगळी भूमिका स्वतःहून त्याच्या घरामध्ये यायला लागली. स्वये संचला ज्याचे घरा. कोण आहे ही संचला? अचला आहे का? नाहीये. चला कल्पतरूंचे आरव. काय आहे चला? तो चला समजून घ्यावा लागेल आम्हाला. आणि ते चैतन्याची भूमिका, चैतन्याची पावलं आहेत ती चला म्हणजे. ती समजून घेतली की पुढचं काम आमच्या लक्षात आलं की अरे हा हे इथे आहे. मग भक्ती तयार होते. पण ती अनुभूती घ्यावी लागते. 11वा अध्याय जेव्हा अर्जुनाने अनुभवला तेव्हा 12वा अध्याय भक्तियोग आला. ते रूप बघून
घाबरलाच पूर्णपणे. एवढा वेळेस कृष्ण सांगतो मीच सगळीकडे आहे, ते जेव्हा प्रत्यक्ष दाखवलं श्रीकृष्णांनी तेव्हा कळलं. प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन. 12 अध्याय भक्ती योग का सत्य निघालं सगळं. मग ती वेळ आणून द्यायची की नाही द्यायची हा त्यांना महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून संशय नाही असता कामा. तुम्ही गुरु मानले ना, संशय नाही घ्यायचा. तुमच्या मनाविरुद्ध असलं तरी संशय नाही घ्यायचा. करून बघा या पद्धतीनं. आधी मुळात गुरु मानू बघा. आपला काही गुरु बिरू विश्वास नाही, पुन्हा का ठेव विश्वास. पण तुमचा विश्वास न ठेवण्याबाकी मध्ये सुद्धा शुद्ध बुद्धी पाहिजे. तशी शुद्ध बुद्धी होती म्हणून चारवाकला सुद्धा ऋषी म्हटलं. चारवाकला कापर म्हटलं नाही. देव नाही देव नाही सांगतो तेव्हा तो आहेच. हृदयाचं ऑपरेशन झालं की डॉक्टर सुद्धा सराईत म्हणतो की वी हॅव डन आवर बेस्ट. तिचे काहीतरी शिल्लक आहे. कोण शिल्लक आहे ते हाडाचा डॉक्टर म्हणत नाही ऑपरेशन झाल्यावर वी हॅव डन आवर बेस्ट. हा, पण तिथे जीवाचा मुद्दा नाही ना. फ्रॅक्चरला प्लास्टर घातलं की जीवाचा मुद्दा नाही, पण हृदयाचं म्हणतं की सुरू झालं तरी तिथे भीती आहेच ना. तिथे लागतो ना कोणतरी. 1-1 तास तुम्हाला त्या याच्यावरती झोपवून ठेवतात स्ट्रेचरवर ऑपरेशन थिएटरमध्ये. नुसते सगळे बाजूने हिंटाला असे, कोणी बघत नाही तुमच्याकडे, तुम्ही आपल्या होते. मी अनुभव घेतला 45 मिनिटं. मला असं वाटलं की त्यांनी ट्रेनिंग दिलं मला कुठे जायचं आहे नंतर. एक असाच झोपला होता ऑपरेशनच्या आधी. ये ग नाही ना, ती माझी डोळे बघून आली. पण मी सांगायला बघला प्रवचनाला काळं कुत्र पण फिरकलं नाही, आता मांजर पण येऊन गेलं. का नाही घ्यायचा आनंद. तिथे अध्यात्म आलं. आता मांजर आडवं गेलं, मग मी म्हणतो मला आडवं गेलं म्हणजे त्याला उंदीर मिळणार नाही. माहिती करून घ्या. असो ही जी कल्पना आहे ती बाई तो पुरुष झोपलेला आणि थिएटरमध्ये माणसांची हालचाल चालू होती आणि एक वयस्कर नर्स आली. बहुतेक वयस्कर नर्स या जाड्या असतात, तुला तब्येत. आणि मग तिचं एक वाक्य ऐकू आलं, काळजी करू नका, अशी भरपूर ऑपरेशन्स केली जातात, तुमचं पहिलंच आहे, व्यवस्थित होईल असं ती म्हणाली. त्या पेशंटला बरं वाटलं किंवा चला. तो म्हणाला पण सिस्टर तुम्ही असं बोलत मला एकदम धीर आहे. सिस्टर म्हणाले मी तुम्हाला नाही म्हटलं, या डॉक्टरांचं पहिलंच ऑपरेशन आहे. पेशंट जे तुमच्यावरती ऑपरेशन करणार त्यांचंच पहिलं आहे. मी त्यांना सांगते की घाबरू नका, होईल व्यवस्थित पहिलं अशी. तर आनंद घ्या. आनंद या पद्धतीने घेण्यासाठी म्हणून ही जी प्रक्रिया आहे ही रिहर्सल आहे. परमेश्वरावरती श्रद्धा ठेवायची असेल तर गुरुवरती श्रद्धा लागेल आणि गुरुवरची श्रद्धा त्याच्यापर्यंत पोहोचत राहते सतत. म्हणून तो परब्रह्म आहे. गुरु साक्षात परब्रह्म का, त्याचं कारण ते आहे की तुम्ही एका ठिकाणी तरी अशी स्थिती ठेवा, एका ठिकाणी तरी तुम्ही अशी मनस्थिती ठेवा की यांनी सांगितलं विषय संपला. हे माझे गुरु आहेत, हे म्हणाले असं असं कर. कोणीतरी म्हणाले अरे काय वेळ झाला का तुला, कुठे तसं करतो नाही. त्यांनी काहीतरी गणित आहे, त्यांनी सांगितलं त्या आधी, ते कदाचित सांगणार नाही आता ते का करायला सांगतोय नाही काय. ऐसा ज्याचा दृढ विश्वास एका जना झाली गुरुदेव 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 तेथे नाही बा संशय. किती 2-4 एका कडव्यातच अभंग आहे, पण केवढं गोष्ट सांगून जातो तो अख्खाच्या अख्खा. मग गुरुपौर्णिमेनिमित्त मी तुमच्याशी आज संवाद साधतो. ही भूमिका लक्षात ठेवा.